नमस्कार, मी गणेश सातनाके. स्वागत आहे तुमचं आपल्या गणेश ॲडव्हर्टायझिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फोटोशॉपमध्ये फोटो कटिंग कशी करायची हे शिकणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फोटोशॉपमधले काही टूल्स शिकलात. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल. चला तर मग पुढे सुरुवात करूया. फोटोशॉप ओपन केल्यानंतर तुम्हाला फाईलमधून एखाद्या सॅम्पलसाठी फोटो घ्यायचा आहे. हे फोटो मी AI जनरेटेड आहेत ते घेतलेले आहेत. सर्वात प्रथम इथं तुम्हाला पेन टूल दिसेल. ते पेन टूल घ्यायचा आहे. तो पेन टूल घेतल्यानंतर तुम्ही झूम इन करून लेफ्ट साईडनी फोटो कटिंग चालू करायचे आहे. आता तुम्ही इथं फोटोच्या बाहेर इथं तुमचा फोटो आहे बरोबर. सुरुवात इथून होतो वरती. फोटोच्या बाहेर इथे क्लिक करायचं. फोटोच्या बाहेर क्लिक केल्यानंतर एक सिलेक्शन चालू होईल. पाथ सिलेक्शनचा म्हणतात त्याला. ठीक आहे, इथे एक पाथ पडला तुमचा. त्याच्या बॅक साईडला असं म्हणजे माऊसच्या कर्सरला अशी तुमची एक लाईन येते त्याच्या मागे. ठीक आहे, तर ती कशी येते तर रबर बँड कसा येतोय तर इथं सेटिंग म्हणून ऑप्शन असतो पहा. इथं सेटिंगचं इथं क्लिक केल्यानंतर रबर बँड हे ऑप्शन चालू. हे जर मी बंद केलं तर हे पहा रबर बँड बंद झाला आणि ते चालू केलं तर रबर बँड आला. ठीक आहे, असं रबर बँड चालू करून तुम्हाला सिलेक्शन चालू करायचं आहे कटिंगसाठी. ठीक आहे, आता हे सिलेक्शन करतो याला काय म्हणतात पाथ सिलेक्शन. पाथ सिलेक्शन आता स्पेस दाबलं आणि माऊसचं लेफ्ट बटन दाबून तुम्ही असं खाली ड्रॅग केलं. मी जे काही शॉर्टकट की यूज करतोय ते तुम्हाला इथं दिसतच असतील. ठीक आहे, या प्रकारे असं तुम्हाला कटिंग चालू करायचे आहे. हे पहा क्लिक करायचं. जिथं तुम्हाला पॉईंट द्यायचा तिथं माऊसचं बटनचं लेफ्ट बटन क्लिक करायचं. ठीक आहे, असं ड्रॅग करून फास्टमध्ये तुम्हाला अशी कटिंग करायची आहे. आता तुम्हाला इथं कटिंग करते वेळेस हे पहा इथं असं हे या राऊंड आहे. ठीक आहे, आता हा राऊंड कसा घ्यायचा तुम्ही जर पेन टूलने अशी करायला गेलं तर हे पहा सरळ लाईन आहे त्याला. ठीक आहे, असा कर्व किंवा राऊंड तर नाही आपल्याला देता येत सरळ क्लिक करून. त्यासाठी काय करायचं आहे एकदा बॅक येऊ आपण कंट्रोल Z. ठीक आहे, बॅक आलो. तर जिथून राऊंड चालू होतो समजा इथून राऊंड आपला चालू झाला. ठीक आहे, एंड कुठं होतं इथं होतंय. तिथं माऊसचं लेफ्ट बटन असं क्लिक करून ठेवायचं. ठीक आहे, माऊसचं लेफ्ट बटन सोडलेलं नाही मी क्लिक करून धरले आणि तुम्ही ज्या दिशेला माऊस असं कर्सर ओढचाल त्याच्या विरुद्ध दिशेला तुमचं सिलेक्शन चालू आहे. पहा आता मी राईटला माऊस घेतलाय वरती तर त्याचं सिलेक्शन कोणत्या बाजूला होते लेफ्ट बाजूला. जर हेच माऊस मी जर लेफ्टला घेतला तर तो कुठं होतोय राईट साईडला. ठीक आहे, डाव्या बाजूला घेतला तर उजव्या बाजूला जाईल आणि उजव्या बाजूला माऊस घेतला तर तो डाव्या बाजूला जाईल. ठीक आहे, खाली घेतला असा तर वरती जातोय पहा, वरती घेतला तर असं खाली जातोय. ठीक आहे, मग त्या प्रकारे असं तुम्हाला माऊस मार्फत तुम्हाला असं हे सिलेक्शन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता पहा सिलेक्शन तर इथं केलं पण हे पुढचं सिलेक्शन करते वेळेस काय होतं तुमचं सिलेक्शन असं बाहेरून घ्यायचं वाटत येतं हे पहा असं. ठीक आहे, तुम्हाला असं जवळून घेता येत नाही. मग अल्ट दाबून तुम्हाला काय करायचं या माऊसच्या पॉईंटवरती इथं 5च्या सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढचा पॉईंट डिलीट झाला. ठीक आहे, परत असं सुरुवात करायची परत पहिल्यापासून हे बघा इथून असं फास्टमध्ये तुम्हाला फोटो कटिंग करून घ्यायचा आहे. फोटो घेताना आतून घ्यायचा असं जास्तही आतून नाही घ्यायचा किंवा बाहेर नाही गेला पाहिजे. थोडंसं आतून घ्यायचं म्हणजे कटिंग आपली परफेक्ट होते. ठीक आहे, तुमची चुकली कटिंग असं चुकून बाहेर गेलं कंट्रोल Z नी काय होणार ते बॅक येणार आहे. आलं जर चुकून तुम्ही जास्त असं बॅक गेले जास्त कंट्रोल Z झालं तुमच्याकडून कंट्रोल शिफ्ट Z नी काय होईल ते एक एकने पुढे येईल म्हणजेच रिडो होईल पुढे. आता इथं काय करायचं केसांसाठी. आता पहा तुमची केस अशी आहेत बरोबर. आता हे कटिंगमध्ये परफेक्ट केस झाले पाहिजेत कट तर काय करायचं तुम्हाला थोडं असं केसांच्या बाहेर घ्यायचं सिलेक्शन. त्या कर्व मध्ये असं तुम्हाला सिलेक्शन बाहेरून घ्यायचंय. परत येतो जवळ यायचंय बॉडीच्या आणि परत सिलेक्शन चालू करायचं तुम्हाला. इथं हे आपण करतोय त्याला म्हणतात पाथ सिलेक्शन. फोटो कटिंग मध्ये कर्वचा यूज जास्त करायचा आहे तुम्हाला. जास्त शार्प ही फोटो कट नाही झाला पाहिजे नाहीतर तो असं उंदराने कोतरल्यासारखा फोटो दिसेल तुम्हाला. फोटो कटिंग परफेक्ट पाहिजे तरच तुमची डिझाईन पुढे जाऊन ते परफेक्ट होणार आहे. तुमची डिझाईन चालू करताना सर्वात महत्त्वाचं पहिलं फोटो आहे तुम्हाला. फोटो जेवढा क्वालिटीचा असेल जेवढा HD असेल जेवढा शार्प असेल
तेवढं तुमची डिझाईन शार्प आणि क्वालिटी होईल किंवा कन्सेप्ट ही तुम्हाला तशा सुचतील पोझिशनवरती. ठीक आहे. आता हे माझं झालं 5 सिलेक्शन कम्प्लीट. ठीक आहे. आता हे सिलेक्शन पूर्ण करायचं म्हणजेच काय करायचं, बाहेरून यायचं. तुम्हाला वाटलं इथून घ्यावं असं सिलेक्शन, असं घ्यायचं नाही. ठीक आहे. बाहेरून घ्यायचं सिलेक्शन असं तुम्हाला. बाहेरून घेतलं आणि जिथं स्टार्ट पॉईंट केला तिथंच एंड पॉईंट क्लिक करायचं. हे पहा, क्लिक केल्यानंतर 5 सिलेक्शन तुमचं असं कम्प्लीट झालं. आता हे कम्प्लीट झालं पण बॅकग्राऊंड तर दिसतोय अजून, बरोबर. बॅकग्राऊंड तर डिलीट नाहीये झालेला आपला. आता 5 सिलेक्शन केल्यानंतर याला काय करायचं, मेक सिलेक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. तर मेक सिलेक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शॉर्टकट की कंट्रोल एंटर. ठीक आहे. कंट्रोल एंटरनी काय झालं, 5 सिलेक्शन मेक सिलेक्शन मध्ये कन्वर्ट झालं. कंट्रोल झेड करतो, बॅक येतो. त्यासाठी दुसराही वे आहे, राईट क्लिक करायचं इथंच आणि इथं ऑप्शन आहे पहा, मेक सिलेक्शन. काय, मेक सिलेक्शन. आता न्यू सिलेक्शन वरती क्लिक पाहिजे आणि ओके करायचं. हे पहा, झालं सिलेक्शन. हे सिलेक्शन कोणतं झालं तुमचं, मेक सिलेक्शन. अगोदर होतं आपलं 5 सिलेक्शन. 5 सिलेक्शन टू मेक सिलेक्शन कन्वर्ट करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल एंटर. ठीक आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोटोशॉप शॉर्टकट कीची PDF सांगितली होती कशी डाउनलोड करायची, ते तुम्ही नक्कीच पाहिली असेल. त्यामध्ये तुम्हाला हे शॉर्टकट की सर्व बघायला मिळतील. ठीक आहे. आता हा फोटो कट करायचा आपल्याला. ठीक आहे. तर इथं मास्क वरती क्लिक करायचं आपल्याला. आता हे मास्क मध्ये कुठं, लेअर पॅनल मध्ये येतं ऍड मास्क म्हणून ऑप्शन असतं. त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, हे बघा तुमचा बॅकग्राऊंड इरेज झाला पूर्ण आणि फक्त राहिला तुमचा तो फोटो. ठीक आहे. आता फोटो राहिला पण काय झालं, इथं केस परफेक्ट कट झालेले नाहीत तुमचे, सोबत इथलाही पार्ट राहिलेला आहे, बरोबर. आता इथला पार्ट मला काढून टाकायचा. ठीक आहे. परत काय करायचं, हे मास्क दिल्यानंतर हे पहा फोटोच्या शेजारी असं ब्लॅक अँड व्हाईटचं ऑप्शन आलं, म्हणजे काय झालं तर मास्क आला. ठीक आहे. मला एवढाच पार्ट सिलेक्ट केला मी असा. ठीक आहे. सिलेक्शन पूर्ण, कंट्रोल एंटर. 5 सिलेक्शनला मेक सिलेक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शॉर्टकट की वापरायचा तुम्हाला कंट्रोल एंटर. ठीक आहे. हे झालं आपलं मेक सिलेक्शन. मेक सिलेक्शन झाल्यानंतर आता मी डबल जर याला मास्क द्यायला गेलो तर पाहिजे मास्क येतोय पण कटिंग वगैरे काहीच होत नाही. मास्क येतोय पण त्याची कटिंग वगैरे काही होत नाही. मग त्यासाठी काय करायचं, मास्क इथला सिलेक्ट राहून द्यायचा. कोणता, लेअरचा मास्क. तुम्हाला नवीन मास्क द्यायचा नाही, पहिलाच मास्क दिलेला आहे. तुम्ही नवीन मास्क द्यायला गेलं तर तिथे कोणतीच ऍक्शन होणार नाही. ठीक आहे. त्याच मास्क वरती सिलेक्ट राहून द्यायचं आणि डिलीट बटन असतं आपल्या कीबोर्डवरती, ते डिलीट बटन दाबायचं. हे पहा, तर तिथला एरिया काय झाला तुमचा, डिलीट झाला, बरोबर. इथं सिलेक्ट मास्क पाहिजे, इथं फोटोवरती सिलेक्ट नाही पाहिजे. आता फोटोवरती का सिलेक्ट नाही पाहिजे हेही सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. बॅक येऊ आपण. आता आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो पहा, लासो टूल वगैरे, यांनी पण आपण असं सिलेक्शन करू शकत होता. ठीक आहे. हे सिलेक्शन केलं आणि मास्क सिलेक्ट केला आणि मी दाबलं डिलीट. हे पहा, झालं तेवढं डिलीट. कंट्रोल डी नी काय होतं, डी सिलेक्ट. कंट्रोल झेड बॅक आलो. ठीक आहे. आता मी काय केलं, इथं असं सिलेक्शन केलं लासो टूलनी एवढंच आणि मी इथं फोटोवरती डिलीट केलं आणि कंट्रोल डी केलं. पण माझ्याकडून काय झालं, इथला पार्ट जरा जास्त डिलीट झाला. मास्कमुळे काय करायचं, मला तो रिटर्न आणता येतो. तर कसा, तेवढंच पार्ट जेवढा आणायचा आहे तुम्हाला तेवढं मी असं सिलेक्ट केला. ठीक आहे. मी एवढा पार्ट असं सिलेक्ट करतो परत. ठीक आहे. एवढा पार्ट सिलेक्ट केला आणि मला हा रिटर्न आणायचा आहे. मास्कवरती सिलेक्ट करायचं, डिलीटच दाबायचं. काय दाबायचं तुम्हाला, डिलीट. आला का पार्ट, नाही आला का, कंट्रोल झेड करूया. इथं कलर पहा, ब्लॅक अँड व्हाईट कलर असतात. इथं कलर फ्लिप करू शकता तुम्ही, म्हणजे ब्लॅक इथं वरती येईल आणि व्हाईट खाली जाईल. इथं फ्लिप झालं पहा, झालं फ्लिप झाल्यानंतर आत्ता डिलीट दाबा. हे पहा, आलं का, जेवढं सिलेक्शन मी डिलीट केलं तर तेवढं आलं. ठीक आहे. अजून एवढं सिलेक्ट करतो मी आणि डिलीट दाबू. हे पहा, आलं सिलेक्शन. ठीक आहे. जेवढं सिलेक्शन मध्ये मी केलं तेवढं सिलेक्शन मधलं रिटर्न आलं तुमचं. ठीक आहे. हा असतो मास्कचा फायदा. पण जर मी कुठे केलं, या फोटोवरती केलं, फोटो इथं आणि सिलेक्ट करून मी जर दाबलं डिलीट आणि कंट्रोल डी सिलेक्ट, परत मी सिलेक्शन केलं आणि इथे कलर जर मी आता रेड आला तर आपण ब्लॅक अँड व्हाईट घेऊ. इथे क्लिक करून ब्लॅक अँड व्हाईट येतो. आता मी डिलीट केलं तर काय होतंय, डिलीटच होतंय. कंट्रोल झेड, इथे कलर फ्लिप केले आणि डिलीट दाबला तरीही काय होतंय, डिलीटच होतंय. ते माझा पार्ट रिटर्न येत नाही. ठीक आहे. पार्ट रिटर्न येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला कशाचा यूज करायचा आहे, मास्कचा. ठीक आहे. मास्कचा फायदा तुम्हाला समजला असेल. आपण इथं मास्कवरती क्लिक करू. आता मास्कवरती सिलेक्ट कसं आहे हे इथं समजेल तुम्हाला. तर मी राईट क्लिक करतो आणि लार्ज थंबनेल करतो. ठीक आहे. हे पाहिजे तुम्हाला दिसेल त्याच्या शेजारी असं स्क्वेअर येतोय पहा, जे सिलेक्ट आहे त्याच्या शेजारी काय येतंय, स्क्वेअर येतोय. इथं स्मॉल करून घेतो परत सिलेक्शन केलं. आता मी लास्ट टूलने सिलेक्शन करतोय. ठीक आहे. आता डिलीट केलं, डिलीट होत नाही का, तर कलर चेंज येत. मग इथं कलर फ्लिप करायचे परत आणि परत डिलीट करायचं. हे झालं कंट्रोल डी सिलेक्ट. आता हा पार्ट तुम्हाला कट करायचा, मग लास्ट टूलने करा किंवा इतर कोणत्याही टूलने करायचं सिलेक्शनच्या. ठीक आहे. मी तुम्हाला रेफर करेल पेन टूलने परफेक्ट सिलेक्शन आणि कटिंग ही परफेक्ट होते.
त्यासाठी तुम्ही पेन टूलचा यूज करा. तुम्हाला पेन टूलवरती चांगला हात बसवून घ्यावा लागेल तर तुमचं स्पीडमध्ये कटिंग होईल. जेवढं सिलेक्शन तुम्ही फास्ट कराल तेवढं तुमचं कटिंग फास्ट होईल आणि जेवढं कटिंग लवकर होईल तेवढं तुमची डिझाईन ही लवकर सुरुवात होईल. ठीक आहे. डिलीट, कंट्रोल डी, डिसिलेक्ट. ठीक आहे. आता सगळं आतला पार्ट जर डिलीट झाला आता तरी केस राहिलेच, बरोबर. केस परफेक्ट कट आहेत का नाही. तर या मास्कवरती काय करायचं आहे तुम्हाला, राईट क्लिक करायचं आहे. तो ऑप्शन येतो पहा, काय सिलेक्ट अँड मास्क. काय ऑप्शन आहे, सिलेक्ट अँड मास्क. ठीक आहे. सिलेक्ट अँड मास्क वरती गेल्यानंतर हे पहा तो पार्ट येतोय असा व्हाईट, बरोबर. इथं मी क्लिक करतो आणि इथं रेड वरती करतो ओव्हरले, म्हणजे समजेल आपला पार्ट कोणता राहिलाय. ठीक आहे. हे पहा सगळा रेड पार्ट बॅकग्राऊंड इरेज आहे आणि एवढा व्हाईट पार्टच काय झाला राहिलाय. मग इथं 2 नंबरचा जो टूल आहे का तो सिलेक्ट करायचा तुम्हाला. ह्या 2 नंबरच्या टूल वरती कोणता आहे, रिफाईन एज ब्रश टूल. ठीक आहे. 1 नंबरचा सिलेक्ट असतो, 2 नंबरचा तुम्हाला सिलेक्ट आहे का हे प्रत्येक वेळेस तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. आता माऊस तुम्हाला या केसांवरून फिरवायचा, म्हणजे काय बॉर्डरवरून याच्या. आता बॉर्डरवरून फिरवताना काय माऊसची साईज लहान आहे. माऊसची साईज मोठी करण्यासाठी तुम्हाला इथं ब्रॅकेट क्लोज दाबायचंय. त्यांनी काय होईल, माऊसची साईज मोठी होईल आणि ओपननी काय होतं, माऊसची साईज लहान होते. ठीक आहे. क्लोज दाबलोय, मोठी केली आणि असं साईडने फिरवायचंय तुम्हाला फक्त. हे पहा आता फिरवायचं म्हणजे काय, फक्त फिरवायचं नाही, वरून माऊसचं लेफ्ट बटन दाबून धरायचं आणि फिरवायचं. ठीक आहे. माझ्याकडून एखादा शॉर्टकट की सांगताना मी विसरलो, डायरेक्ट मी ऍक्शन घेतली तरी तुम्हाला इथं कोणता शॉर्टकट की यूज केलाय ते दिसत आहे. ठीक आहे. तिथं तुम्ही लक्ष ठेवा त्याबद्दल. ठीक आहे. हे पहा असं करायचं आणि ते करायचं मी. ओके. हे पहा तुमचं बॅकग्राऊंड पूर्ण इरेज झालेलं आहे. ठीक आहे. आपण दुसरा फोटो घेऊया. तिथं तुमचा हा फोटो घेतला आपण, इथं ठेवला. ठीक आहे. आता हा फोटो वरती, बरोबर. आता हा वरती का आला तर इथं लेअर वरती, त्यामुळे ह्याची लेअर मी ह्याच्या खाली घेतली तर हे बघा बॅक साईडला गेला, बरोबर. आणि हा फोटो इरेज झालेला आहे, बरोबर. म्हणजे बॅकग्राऊंड दिसतंय पहा, हेअर वगैरे परफेक्ट सगळे झालेले आहेत. आता हे थोडे व्हाईटमध्ये हेअर वगैरे दिसतात. ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड वगैरे मॅच करेल त्यावेळेस ते हेअर ऑटोमॅटिकली त्यात मर्ज होऊन जाणार आहेत. ते पुढे जाऊन आपण शिकेलच. ठीक आहे. हे डिलीट करू आपण, लेडीजचा फोटो घेऊ हा. ठीक आहे. पेन टूल. आता डिलीट करण्याऐवजी आपण इथं असं त्याला हाईट पण करू शकतो. ठीक आहे. हाईट केलं, हा फोटो घेतला खाली येतं, पेन टूल. पाथ सिलेक्शन सुरुवात केली, पाथ सिलेक्शनला. आपण हे फोटो घेतले ते सर्व AI जनरेटेड फोटो आहेत. हे कुठून डाउनलोड करायचे, त्यासाठी काय सर्च करायचं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. त्याला ही सेम पद्धत. ठीक आहे. आता हे काही हेअर परफेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे आपण पाहू किती प्रमाणात ते रिकवर करते हेअर वगैरे. ठीक आहे. ब्लर आहेत खूप. इमेज AI जनरेटेड आहेत त्यामुळे काय क्लिअरिटी नाही एवढी, पण बऱ्यापैकी आहे. रिअल फोटो ही यूज करणार आहोत आपण पुढे जाऊन. सध्या तर आपण हे AI जनरेटेडच इमेजेस घेतलेले आहेत. आता मी काही इथं पार्ट सोडतोय, तुमची प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला समजेल कोणते पार्ट सोडून द्यायचे, तुम्हाला कोणते पार्ट परफेक्ट घ्यायचे, तेव्हा मी हळूहळू पुढे जाऊन ते सांगेलच. ठीक आहे. सिलेक्शन कम्प्लीट करायचंय. ठीक आहे. तुम्ही इथं जरी क्लिक केला होता, मी पाहिजे क्लिक केलं नव्हतं, मी डायरेक्ट येत होतं कंट्रोल एंटर मार. कंट्रोल एंटर दाबल्यानंतर काय झालं, डायरेक्ट पाथ सिलेक्शन ते मेक सिलेक्शन मध्ये कन्वर्ट झालं आणि मी इथं दिला त्याला मास्क. बॅकग्राऊंड तुमचा इरेज झाला, बरोबर. आता हिअर तुमचे राहिलेत. मग मास्क वरती राईट क्लिक करून तुम्ही सिलेक्ट अँड मास्क ही करू शकता, किंवा मास्क वरती डबल क्लिक केलं ना तरी तुम्ही सिलेक्ट अँड मास्क मध्ये एंटर होता. ठीक आहे. इथं 2 नंबरचा ब्रश घ्यायचा आहे. मला हा ब्रश असा बा, तुम्हाला माहित होतं कुठं कुठे हेअर आहेत, बरोबर. तिथं असं तुम्हाला तो ब्रश फिरवायचा आहे असा. हे पहा जसं हेअर आहेत तसं तो कॅच करत राहणार आहे. तिथं परफेक्शन नाही, डबल आपण त्यात जाऊ. ठीक आहे. थोडं हे करायचं. आता तिथं ब्लर आहे एरिया, आपण एकदा मास्क बंद करून पाहू. आता मास्क बंद करण्यासाठी काय करायचं, शिफ्ट आणि त्या मास्कवरती क्लिक करायचं लेफ्ट बटन. आपण मास्क बंद झाला. हे पाहिजे इथं ब्लर आहेत त्याच्यामुळे ते फोटोशॉपला डिटेक्ट होत नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ते तुमचा फोटो जरी रिअल असला आणि तुमचे हेअर जर ब्लर झालेले असतील तर ते फोटोशॉपला डिटेक्ट होणार नाही. त्यासाठी तुमचे हेअर शार्प मध्ये हवेत. बॅकग्राऊंड व्हाईट असेल तर परफेक्ट होतील अजून. ठीक आहे. ब्लॅक बॅकग्राऊंडवरती जर तुमचे हेअर ब्लॅक आहेत तर
तुम्हाला डोळ्याला दिसत नाही ते फोटोशॉपला कसे दिसतील, बरोबर. जेवढे प्रमाणात ते घेऊ शकते तेवढे घेईल ते. असं अर्थ नाही की बाबा ब्लॅक बॅकग्राऊंडवरती तुम्ही फोटो काढला आणि ते परफेक्ट हिअर आले पाहिजेत, नाही येत तसे. ठीक आहे, तुम्हाला फोटो कटिंग समजलीच असेल. ठीक आहे, मी हे डिलीट करतो, न्यू पेज घेतो. हे टॅब फोटोचा आहे असं राहून देऊ, कंट्रोल N. ठीक आहे, युनिट घ्यायचे इंचेसमध्ये, साईज घ्यायची आपल्याला 10x10, रेझोल्युशन घेतलं आपण 200 आणि क्रिएट. हे पहा, कंट्रोल 0, इमेज फिट होईल. म्हणजे तुमचं जे काही पेज घेतलंय आपण वर्क स्पेसचं वगैरे ते कंट्रोल 0 फिट होतं, बरोबर. झूम इन झूम आउट ही करू शकता असं, कंट्रोल 0 फिट ही होईल. ठीक आहे, आता आपण यूज केला कोणता टूल, पेन टूल. ठीक आहे, आपण आता इथं फोटो घेऊ बाकीचे. हा फोटो घेऊ यातला हा फोटो घेतल्यानंतर आता इथं 2 नंबरला टूल आहे पहा, फ्री फ्रॉम पेन टूल. हा सिलेक्ट केल्यानंतर झूम करूया, क्लिक करायचं. आता तुम्हाला फक्त काय करायचं, क्लिक करून हे पहा असं माऊस लास्ट टूलने जसं काम केलं ना तुम्ही तसं सेम आहे बघा. जिथं बटन सोडताल तुम्ही तिथं काय होईल, 5 सिलेक्शन कंप्लीट होईल. कंट्रोल एंटर दाबले काय होईल, तिथं मेक सिलेक्शन. लास्ट टूल यूज केलं ना तुम्ही इथं असा हे पण माऊसचं बटन असं दाबून धरलं तुम्ही आणि जिथं सोडाल तिथं काय व्हायचं, त्याचं सिलेक्शन कोणतं कंप्लीट व्हायचं, मेक सिलेक्शन. पण इथं काय होतंय, 5 सिलेक्शन. ठीक आहे, याचा काही जास्त यूज होत नाही आपल्याला. आपण शक्यतो याच्यातला सर्वात जास्त टूल आपला हा पेन टूलच यूज करतो. या टूलमध्येच बाकीचे टूल आहेत, कंट्रोल दाबून अल्ट दाबून त्याचे शॉर्टकट की आहेत ते मी बाकीचे टूल तुम्हाला पुढे जसं यूज होतील, जिथे जिथे गरज पडेल तसे ते टूल मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, हा फोटो आपण डिलीट करूया. ठीक आहे, ब्लँक आता इमेज ब्लँक पेज घेतलेलं आहे आपण. आता इथं टेक्स्ट टूल आहे, कोणता टूल आहे, टेक्स्ट टूल. ठीक आहे, आता टेक्स्ट टूलला इथनं कलर देऊया आपण ब्लॅक. ठीक, इथं क्लिक केलं आपण, क्लिक केल्यानंतर एक लेअर ऑटोमॅटिकली क्रिएट झाली, तुम्हाला घ्यायची गरज नाही पडली, काय नाही. ठीक आहे, आता इथं सिलेक्शन आहे ऑटोमॅटिकली ह्याचं टेक्स्टचं, मी हे करतो टेक्स्टिंग करतो, म्हणजे काहीतरी टेक्स्ट टाईप करतो. ठीक आहे, ठीक आहे, गणेश सर्च टाईप केला आपण आणि इथं क्लिक केलं की काय होईल, ते लेअर डन होईल. म्हणजे काय, तुमचं ते टेक्स्ट डन झालं, म्हणजे तिथं तुम्ही ते टाईप केलं आणि त्याची लेअर क्रिएट झाली. कंट्रोल T नी तुम्ही असं ट्रान्सफॉर्म करू शकता. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म चालू होते त्या साईडने असे. ठीक आहे, लेअरचे कंट्रोल चालू होतात, म्हणजे थोडक्यात साईज तुम्ही त्या लेअरला किंवा त्या काय असेल, इमेज असेल किंवा टेक्स्ट असेल किंवा PNG असेल, एखादा बॅकग्राऊंड असेल, एक्सेट्रा म्हणजे कोणते ऑब्जेक्ट असेल, कंट्रोल T केल्यानंतर त्याची साईज कमी किंवा जास्त करण्यासाठी असे साईडने ट्रान्सफॉर्म चालू होतात. ठीक आहे, आळू दाबून धरलं हे पहा असं चारी वाजून ते ट्रान्सफॉर्म कमी जास्त करता येतील तुम्हाला. ठीक आहे, किंवा अल्ट नाही दाबलं तर फक्त एकाच बाजूने ह्या कोपऱ्यातून किंवा फक्त या कोपऱ्यातून असं. ठीक आहे, ज्या कोपऱ्यातून कराल तुम्ही त्या कोपऱ्यातून असं लहान होईल. इथं ओके करायचं. त्यानंतर आता इथं फॉन्ट आपल्याला चेंज करायचा. ठीक आहे, आता इथं बघा तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट भरपूर आहेत. तुम्हाला मी फॉन्ट तसे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी फॉन्टची, तिथून ते तुम्ही फॉन्ट डाउनलोड करू शकता. हे पहा वेगवेगळे फॉन्ट आहेत, मराठी फॉन्ट असतील, इंग्लिश, हे पहा इंग्लिश फॉन्ट आहेत, ते कुठून डाउनलोड करायचे किंवा माझ्याकडे जे आहेत फॉन्ट त्यांची मी तुम्हाला लिंक देईलच. ठीक आहे, पहा ते वेगवेगळे तुम्ही फॉन्ट पाहिजे ते तुम्हाला आवडेल तो देऊ शकता. तुम्हाला पुढे जाऊन मी सांगेल कोणत्या डिझाईनला कोणते फॉन्ट यूज करायचे आहेत, तुम्हाला मराठी कोणते करायचे आहेत, इंग्लिश कोणते करायचे आहेत. ठीक आहे, आता हा इंग्लिश फॉन्टचं झालं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, यांना मी सर्व हे काय केलं, कॅपिटलमध्ये घेतलं, बरोबर. कॅपिटल घेतला तर मी स्मॉलमध्ये घेतो. फर्स्ट लेटर फक्त कॅपिटल, बाकीचं सगळं स्मॉलमध्ये घेतो. ठीक आहे, आता याच्यामध्येच इथं तुम्हाला कॅरेक्टर म्हणून ऑप्शन दिसेल, पहा कॅरेक्टर दिसते तिथं. इथं हे ऑप्शन नसतील, विंडोजमध्ये जायचं तुम्हाला इथं कॅरेक्टर म्हणून ऑप्शन भेटेल, पहा इथं तो ओपन झाला, बरोबर. आता याच्यातच तुम्हाला सेम इथं जे तुम्ही टेक्स्ट टूलमध्ये घेतलेलं ना, इथं फॉन्ट चेंज करता येतोय. ठीक आहे, आता फॉन्ट चेंज केला, समजा इथं मी घेतला एरियल, कोणता फॉन्ट घ्यायचा, एरियल कॉमन फॉन्ट आहे हा, त्यातला आपण घेऊ रेग्युलर. ठीक आहे, आता त्याची फॅमिली पहा काय, त्या फॉन्टची काय फॅमिली, एरियल, रेग्युलर, इटॅलिक, परत बोल्ड, बोल्ड इटॅलिक, ब्लॅक वगैरे असे वेगवेगळे फॅमिली आहेत. म्हणजे त्याच फॉन्टमध्ये तुम्हाला बोल्ड भेटेल किंवा पातळ असा फॉन्ट, लाईट फॉन्ट वगैरे असं भेटतील, बरोबर. आता तुम्ही इथे जाऊन ते चेक करू शकता किंवा इथेही तुम्हाला पहा. आता मी इथं जर कुठलं घेतलेलं आपण एरियल, ठीक आहे, एरियल घेतला समजा रेग्युलर, त्याच्याच फॅमिली इथं पाहायला मिळते, पहा सगळी फॅमिली इथं असते. ठीक आहे, फॉन्टची साईज तुम्हाला इथून कमी जास्त करता येते. बघा फॉन्टची साईज कमी जास्त केली आपण. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मी जर समजा गणेश फॉन्टची साईज लहान केली, ठीक आहे, गणेश नावाच्या फॉन्टची साईज लहान केली. ठीक आहे,
गणेश ॲडव्हर्टायझिंग, ठीक आहे. आता मला काय करायचंय, त्याला खाली घ्यायचं एक ना, ठीक आहे. मग इथं बॅक स्पेस झाला. कधी तुम्हाला जर याचा पॅराग्राफ पाडायचा असेल तर इथं स्पेस ठेवून कधी पॅराग्राफ पाडायचं नाही, ते बॅक स्पेस घ्यायचं आणि एंटर दाबलं. हे पहा पॅराग्राफ पडला. आता पॅराग्राफ पडल्यानंतर आता हा सेंटर आहे, म्हणजे सगळ्यांचं सेंटर आहे. इकडूनही सेम नाही, इकडूनही सेम नाही. आपण लिहिताना वगैरे कसं करतो, लेफ्ट अलाइनमेंट ठेवतो, बरोबर. मग ते मला सेंटर पाहिजे. मग कंट्रोल एने ऑल सिलेक्ट करायचं, सिलेक्शन झालं इथं, बरोबर. इथं लेफ्ट क्लिक करायचं, सॉरी लेफ्ट पॅराग्राफवरती क्लिक करायचं. इथं पहा लेफ्ट अलाइन टेक्स्ट, बरोबर. याच्यावरती क्लिक केलं, हे पहा लेफ्ट साईडला अलाइनमेंट आली त्याची. इथं जर मी राईट क्लिक केलं तर हे पहा राईट साईडची आली. सेंटर घेतलं, सेंटर, बरोबर. आता मी सेंटर जरी घेतलं तर ह्यांच्यातलं अंतर खूप आहे, मला हे कमी हवं आहे, बरोबर. अल्ट दाबून वरचा एरो दाबला, अप साईडचा एरो, हे पहा अल्ट दाबून वर साईडचा एरो दाबला. सिलेक्शन पाहिजे. तुम्ही जर इथं सिलेक्शन नसेल केलं, अल्ट किती एरो दाबा वरचा काहीच होणार नाही. मी सिलेक्शन केलं, कंट्रोल ए ऑल सिलेक्ट झालं. अल्ट दाबून वरती असं घेतलं तर ते सिलेक्शन वरती गेलं, बरोबर. जेवढं काय सिलेक्शन घेतलं मी ते वरती जाणार, म्हणजे काय होईल, त्याच्यातलं अंतर कमी होईल. अल्ट खालचा एरो दाबला तर अंतर काय होईल, वाढेल. अल्ट वरचा एरो दाबला तर ते अंतर कमी होईल, ठीक आहे. आता इथं तर तुम्ही सगळं समजला. आता याचा कलर चेंज करायचा, मला काय करायचा, कलर. तर इथून कलर चेंज करू शकता फॉन्टचा, हे पहा रेड, येल्लो, ठीक आहे, पर्पल वगैरे काय तुम्हाला हवा तो कलर देऊन टाका, ठीक आहे. आणि तो ओके केलं की तो डन झाला, ठीक आहे. तुम्हाला 2 कलर कसे द्यायचे, 3 कलर कसे द्यायचे, टेक्स्चर कसं करायचं, 3D टेक्स्ट कसा बनवायचा त्याचा, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. पण आपण आता स्टेप बाय स्टेप जाऊया, ठीक आहे. आता इथं तुम्ही जे जे बघितलं, म्हणजे काय फॉन्ट वगैरे चेंज करणे, साईज वगैरे, कलर, ते सर्व ह्या कॅरेक्टरमध्ये असतं. म्हणजे काय, हे तर सर्व फॉन्ट इथं सेम ॲज इट इज इथं जे आहे तेच सेम इथं असणार, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला रेग्युलर फॉन्ट म्हणून आहे तो रेग्युलर, म्हणजे काय तुम्हाला इथे बघायला भेटते सर्व त्याची फॅमिली, ठीक आहे. इथे तुम्हाला काय करता येते, फॉन्टची साईज कमी जास्त करता येते, पहा. त्यानंतर तुम्हाला इथे काय करता येते, तर त्या फॉन्ट मधलं अंतर कमी जास्त आपण केलं ना, अल्ट एरो अप साईडचा आणि डाऊन साईडचा दाबून ते सेम, ठीक आहे. आता इथंच काय होतं, तर इथलं अक्षरांमधलं अंतर वाढतं, ठीक आहे. सर समजा मी अल्ट दाबून जर राईट साईडचा एरो दाबला तर काय होतं, अंतर वाढतंय. आणि लेफ्ट साईडचं दाबलं तर काय होतंय, कमी होतंय. सेम ते इथं आकड्यांमध्ये तुम्हाला खेळता येईल, बरोबर. म्हणजे तुम्हाला जर आकडा टाकायचा तर 100, बरोबर टाकला, हे पहा आलं तेवढंच. असं होईल. मी इथं तुम्हाला रेफर करून 0 ठेवा, ठीक आहे, परफेक्ट असतं. आणि हे शक्यतो ॲटो ठेवायचं, ॲटो ठेवून जर परफेक्ट नाही वाटलं तुम्हाला तर मग ते कमी जास्त तुम्ही करू शकता, ठीक आहे. आता याच्यानंतर हा फॉन्ट आहे आणि तुम्हाला त्याला करायचं बोल्ड, ठीक आहे. तर इथूनही करू शकता फॅमिलीमधनं, किंवा एखादा फॉन्ट बोल्ड नसतं, त्याची फॅमिली नसते, तर तुम्हाला बोल्ड करायचा आहे तर इथून तुम्ही तो बोल्ड करू शकता. क्लिक केलं, हे पहा फॉन्ट बोल्ड झाला. इथं ओके करतो मी, म्हणजे समजेल तुम्हाला. क्लिक केलं तुम्ही, हे पहा झाला बोल्ड थोडा, बरोबर. त्यानंतर तुम्हाला इथं त्याला इटॅलिकमध्ये तुम्हाला जर ते ऑप्शन नसतील, फॅमिली नाही म्हणजे इटॅलिक पण ऑप्शन नसणार, तर तुम्ही इथे क्लिक केलं तर तो पहा इटॅलिकमध्ये झाला, म्हणजे असा थोडा क्रॉस, याचा काही जास्त यूज होत नाही. त्यानंतर तुम्ही जर असे फॉन्ट टाईप केलेत, बरोबर, टेक्स्टिंग टाईप केलं, आणि त्याला आता कॅपिटल तुम्हाला A to Z सर्व टेक्स्टिंग कॅपिटल पाहिजे. आता कॅपिटल करायची म्हणलं तुम्हाला डबल टाईप करायला लागेल सगळं पहिल्यापासून, बरोबर. पण इथं डबल टी ऑप्शन आहे, पहा कॅप्स म्हणून ऑप्शन, ठीक आहे. ह्याच्यावरती ऑल कॅप्स येते, पहा क्लिक केलं, हे पहा सर्व झालं कॅपिटलमध्ये. मराठी फॉन्टला हे चालत नाही, पहा, ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला हे बंद ठेवावं लागतं, मग हे बंद करायचं, ठीक आहे. याच्यानंतर आता तुम्ही पाहिलं असेल फर्स्ट सेकंड लिहिलं जातं, बरोबर, 1ST, ठीक आहे. फर्स्ट, बरोबर. तुम्हाला एवढंच काय पाहिजे, आता फर्स्ट लिहिताना काय करतात, वरती लिहितात, बरोबर, येतं कोपऱ्यात. मग हे सिलेक्शन करायचं, हे तपा टी आणि वरती 1 आहे थोडा, बरोबर. त्याच्यावरती क्लिक केलं, हे बघ फर्स्ट गेलं का वरती. आता सेकंड लिहिलेलं असतं, बरोबर, 2ND. कधी कधी ते खाली लिहिलेलं असतं असं शब्दांच्या खाली, मग हे क्लिक केलं, नाही तर ऑप्शन आलं का खाली, बरोबर. शक्यतो वरचं यूज होतं, खालचं कोण जास्त यूज करत नाही, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर समजा प्रत्येकाच्या खाली अंडरलाईन पाहिजे, म्हणजे त्या अक्षरांच्या खाली अंडरलाईन पाहिजे, तर इथं क्लिक केलं, खाली अंडरलाईन त्याच्या खाली, बरोबर, ती नकोही काढून टाकली. किंवा अक्षरांवरती मध्येच लाईन पाहिजे अशी, तर इथे क्लिक केलं, हे पहा लाईन आली, ठीक आहे. आता वळूया आपण मराठी फॉन्टकडे. मराठी फॉन्ट टाईप करण्यासाठी तुम्हाला श्रीलिपी हवी, त्यासाठी तुम्हाला ती विकत घ्यावी लागेल, किंवा आपल्याकडे श्रीलिपी अवेलेबल आहे, ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ती श्रीलिपी डाउनलोड करून, ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कीबोर्डवरती इथं टायपिंग करून ती टाईप होणार नाही फोटोशॉपमध्ये. त्यासाठी काही वेगळे वे आहेत, काही शॉर्टकट की आहेत, ते तुम्हाला यूज करायचे. चला आपण ते ट्राय करूया. त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचे. गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्वात पहिला सर्च करायचंय गुगल इनपुट टूल मराठी. काय सर्च करायचं तुम्हाला, गुगल इनपुट टूल मराठी. या टूलवरती तुम्हाला
जायचं आहे फर्स्ट लिंक वरती. ठीक आहे. आता इथं कधी कधी इंग्लिश असेल किंवा अदर कोणती लँग्वेज असेल तिथं तुम्हाला मराठी सर्च करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे, म्हणजे मराठी तुमची टायपिंग चालू होईल. आता फोटोशॉपमध्ये तर मराठी टायपिंग होत नाही, मग तुम्हाला इथे येऊन ती मराठी टायपिंग करावी लागते. आता आपण व्हॉट्सअपवरती चॅटिंग करतो, सर्वच करत असतील. चॅटिंग करताना आपण इंग्लिशमध्ये टायपिंग करतो वगैरे, बरोबर. आता पहासाठी आपल्याला स्पेलिंग काय यूज करावं लागेल, PAHA, बरोबर. पहा, बरोबर. तिथं आता तुम्हाला खाली ऑप्शन दाखवतं पहा, मराठीमध्ये तुम्हाला नेमकं काय पाहिजे तुम्ही त्याच्यावरती असं जाऊन क्लिकही करू शकता, किंवा एक नंबरचा ऑप्शन असेल तर डायरेक्ट स्पेस बार दाबा, स्पेस बटन दाबा, ते पहा म्हणून आलं ऑप्शन तिथं, बरोबर. आता आपल्याला विचारायचं कुठे आहे, KUTHE, बरोबर. कुठे आलं, एक नंबरचं कुठे करू शकतो, बरोबर. असं तुम्हाला वेगवेगळे जसं पाहिजे तसं तुम्हाला इंग्लिश टायपिंग करून ते मराठीमध्ये इथं कन्वर्ट होईल. ठीक आहे. आता मी इथं गणेश सर्च केलं, ठीक आहे, गणेश टाईप केलं, सॉरी गणेश ऍड कॉपी केलं आणि मी इथं न्यू टॅब घेतला. न्यू टॅबवरती काय करायचं तुम्हाला, ऑल फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून सर्च करायचं. काय सर्च करायचं आहे तुम्हाला, ऑल फॉन्ट कन्व्हर्टर. एक नंबरच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. इथून तुम्हाला गणेश नाव आपण हे असं कॉपी केलं, Ctrl+C कॉपी, Ctrl+A ने ऑल सिलेक्ट, Ctrl+C ने कॉपी. ठीक आहे. इथं युनिकोड येतात. ठीक आहे. हे युनिकोड टेक्स्ट बॉक्स आहे, तिथं त्याला पेस्ट करायचं, Ctrl+V पेस्ट, आणि ते कन्वर्ट टू श्रीदेव करायचं. ठीक आहे. आपल्या श्रीलिपीमध्ये टायपिंग करायची, त्याच्यामुळे आपण कन्वर्ट करतो. ठीक आहे. इथं कन्वर्ट केलं, इथं पहा युनिकोड आला एक. ठीक आहे. आता JUOE आले, बरोबर. हा युनिकोड आहे. फोटोशॉपमध्ये आलो मी, टेक्स्ट टूल घेतला, ठीक आहे, आणि क्लिक केलं. आता मला फॉन्ट द्यायचा आहे श्रीलिपीचा. आता श्रीलिपी क्लिक केलं, सॉरी टाईप केलं SHR डबल ए, बरोबर. श्रीलिपीचे पहा जवळजवळ 1000 फॉन्ट आहेत. ठीक आहे, वेगवेगळे. आता त्यातलाच एक फॉन्ट घेतो मी, समजा 3690. ठीक आहे. आकडे असतात असे, म्हणजे जे आकडे असतात 3690, 713, 715, 709, ठीक आहे, 2403, असे वेगवेगळे फॉन्टचे कोड आहेत जे यूज कॉमनली होते. मी तुम्हाला सांगत राहील त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे नोट डाऊन करून ठेवा, फॉन्ट कोणते यूज कसे करायचे ते. ठीक आहे. आता आपण घेऊया 3690. ठीक आहे. फॉन्टची साईज वाढवली आपण. आता पहा गणेश जर मी इथं टाईप करायला गेलो, GANESH, तुम्हाला इथं दिसतच असेल मी काय टाईप केलंय कीबोर्डवरती, पण इथं टाईप वेगळंच झालंय, बरोबर. मग इथं आपण Ctrl+A ऑल सिलेक्ट केला आणि इथून आपण युनिकोड कॉपी केला, बरोबर. काय कॉपी केलं तर युनिकोड, म्हणजे कन्वर्ट केलं. Ctrl+V, हे पहा गणेश आलं, बरोबर. आता हे असं का झालं बरं, तर आपण ओरिजिनल जी श्रीलिपी ती विकत घेतलेली नाही, आपण आपल्यापासली श्रीलिपी वापरलेली आहे, त्याच्यामुळे हे असं करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही त्यांची श्रीलिपी घ्या, तुम्हाला ते मिळेल तिथेही. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचं पाहूया. तुम्ही वेगवेगळे असे फॉन्ट इथून देऊ शकता. समजा 3690 नकोय तुम्हाला, 713 दिला. ठीक आहे. हे पहा 713 आहे, 709 द्यायचं तुम्हाला. हे पहा 709 आहे, 2403. हे पहा वेगवेगळे फॉन्ट असे बघायला मिळतील तुम्हाला मराठीमध्ये पण. ठीक आहे. फॉन्टचं समजलं असेल सर्वांना. सेम इथे कलर वगैरे फक्त कॅप तुम्ही असं बोल्ड करू शकता, पण इथं कॅपिटल वगैरे करू शकता. हे बघा कॅप झालं की असं फॉन्ट वेगळंच काहीतरी टाईप होणार. ठीक आहे. त्यामुळे कॅपिटल करायचं नाही किंवा कॅप्स लॉक बंद ठेवायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता पुढे टूल आहे इथं रेक्टेंगल टूल. ठीक आहे. रेक्टेंगल टूल म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल शुभेच्छा वगैरे देताना येऊन असं खाली रेक्टेंगल असतात पहा. तुमचा समजा इथं फोटो येतो एक असा, इथला फोटो घेऊया आपण. हा फोटो इथं ठेवला, बरोबर. आणि इथं असं शुभेच्छुकचं नाव वगैरे असतं, बरोबर. रेक्टेंगल. आता ह्याने काय होतं, तसेच रेक्टेंगल होतात तयार. ठीक आहे. किंवा रेक्टेंगल असतात असे. Ctrl+Z बॅक येतो मी, हा डिलीट करतो, फोटो राहून देतो. रेक्टेंगल घेतला, असं रेक्टेंगल असतं किंवा रेक्टेंगलमध्ये फोटो वगैरे टाकलेला असतात. ठीक आहे. हा फोटो इथं ठेवायचा असा. ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये टाकायचा. आता ह्या फोटोला याच्या आतमध्ये टाकायचं, रेक्टेंगलच्या काय करायचं, आतमध्ये टाकायचं. मग त्यासाठी काय करायचं, हा रेक्टेंगल आहे, बरोबर. ही रेक्टेंगलची लेअर आहे, त्याच्या एक्झॅक्ट वरती पाहिजे. ठीक आहे. एक्झॅक्ट वरती, मध्ये काहीच नसलं पाहिजे त्या दोघांच्या. ठीक आहे. मग हा फोटोला सिलेक्ट करायचा आणि Ctrl+Alt+G, काय होतं, क्लिपिंग मास्क म्हणतात त्याला. काय म्हणतात, क्लिपिंग मास्क. ठीक आहे. तुम्ही ज्याच्या म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आहे खाली त्याच्यावरती जी लेअर ठेवतात, त्या लेअरला जर Ctrl+Alt+G केलं तर त्याच्या खाली जी लेअर आहे का, त्या लेअरमध्ये ते क्लिपिंग मास्क होईल. मग ते काही असू द्या, रेक्टेंगल असू द्या, तुमचा फोटो असू द्या, टेक्स्ट असू द्या, त्याच्यात ते काय होईल, क्लिपिंग मास्क होईल. ठीक आहे. आता काय झालं, ते त्याच्यात क्लिपिंग मास्क गेलं झालं. पण आता ते मला बाहेर काढायचं. मग बाहेर कसं काढायचं, तो फोटो सिलेक्ट करायचा, तोच शॉर्टकट की यूज करायचा, Ctrl+Alt+G. हे पहा आलं बाहेर. Ctrl+Alt+G ने काय झालं, ते बाहेर आलं. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर हा फोटो खाली ठेवूया आपण
आता हे रेक्टेंगल आता रेक्टेंगल ज्या वेळेस घेतलेला आपण पहा असं रेक्टेंगल घेतला त्यावेळेस इथं पहा प्रॉपर्टीज ओपन झालं त्याच्या काय झालं ओपन प्रॉपर्टीज. आता काय होतं इथं तुम्हाला त्या रेक्टेंगलला कोणता कलर द्यायचा ते इथं जे आहे ना तेच सेम इथं आहे पहा जसं आपण टेक्स्ट मध्ये करत होतो का सेम आहे बा फिलचा कलर स्ट्रोक इथं बा फिलचा कलर इथं स्ट्रोक ठीक आहे इथं स्ट्रोकची साईज इथं बा स्ट्रोकची साईज इथं स्ट्रोकचा फॉर्मॅट कोणता पाहिजे तो इथं स्ट्रोकचा फॉर्मॅट आहे ठीक आहे. आता आपण इथं कलर चेंज करून पाहू इथे क्लिक केलं हे पहा मी रेड दिला इथे क्लिक केलं तुम्हाला हवा तो असा कलर तुम्ही तयार करू शकता पाहिजे तो कलर तुम्ही दिला हे पहा आला तो समजा मी इथे देत त्याला ब्राऊन कलर दिला ठीक आहे हे पहा ब्राऊन आला ठीक आहे. याच्यानंतर मला याला द्यायची स्ट्रोक मला स्ट्रोकला कलर कोणता पाहिजे समजा मला ब्ल्यू कलर पाहिजे स्ट्रोक तर दिसत नाही ब्ल्यू कलर दिला तरी ठीक आहे. आता ही ब्ल्यू कलर नाही ही स्ट्रोकची लाईन आहे ठीक आहे हे तर मी समजा त्याला देतो ब्लॅक देतो दिसतोय का तुम्हाला ब्लॅक नाही ठीक आहे. आता स्ट्रोक तर दिसत नाही कलर तर दिलाय आपण बरोबर का दिसत नाही तर इथं स्ट्रोकची साईज किती 0 आहे 0 असल्यावर दिसणार आहे का ते नाही मग इथं तुम्ही समजा टाकली 1 आणि एंटर मारलं हे पहा आले स्ट्रोक बरोबर. आता जेवढा आकडा वाढत चालतो मी इथे क्लिक करतो मी हे पहा एक ने वाढवतो थोडं थोडं हे पहा दिसते स्ट्रोक वाढत चालली ठीक आहे कलर चेंज करतो स्ट्रोकचा हे जेवढे तुम्ही कमी करचाल तेवढं स्ट्रोक कमी होत जाईल बरोबर. आता मला इथं स्ट्रोक ब्लॅक कलरची पाहिजे आणि स्ट्रोकची साईज आपण ठेवूया 1च्या आसपास ठीक आहे 1 टाकूया किंवा सरळ इथं आकडा 1 टाकला खूप लहान होते 2 टाकूया ठीक आहे दिसते आता बरोबर. आतला कलर चेंज करूया येल्लो करूया म्हणजे जरा स्ट्रोक उठून दिसेल थोडी अजून ठीक आहे हे पहा आता स्ट्रोक दिसते बरोबर. हे काही कलर थिअरीत आता पहा अगोदर स्ट्रोक उठून दिसत नव्हते आता स्ट्रोक खूप उठून दिसते हे कलर थिअरी वगैरे मी तुम्हाला सांगेलच ठीक. आता आपल्याला हा स्ट्रोक काय प्लेन आहे असा त्या स्ट्रोकची स्टाईलमध्ये पाहिजे म्हणजे असं थोडं डॅश डॅश असतात किंवा राऊंडमध्ये असतात पहा स्ट्रोक तसे पाहिजेत आपल्याला ते कुठून येतात इथून ठीक आहे पहा झालं असं डॅश ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय राऊंडमध्ये वगैरे असं डॉटमध्ये वगैरे बघा स्क्वेअरमध्ये आले. तुम्हाला काय केलं तुम्ही काय केलं तर स्क्वेअरमध्ये घेतलं पण जेवढं तुम्ही इथं साईज वाढवत झालं हे पहा ते राऊंडमध्ये होत जाणार ठीक आहे प्लस त्यांचं अंतर कमी जास्त वगैरे होत राहणार ठीक आहे हे तर साईजवरती डिपेंड आहे सगळं ते ठीक आहे. आता आपण तात्पुरते स्ट्रोक इथं नन करूया हे रेड कलर असला म्हणजे काय नन बरोबर किंवा तुम्ही फक्त अशी स्ट्रोक दिली ठीक आहे किती आपण लाईन मध्ये देऊ आणि तुम्ही जर आतला कलर नन केला का हे बा फक्त स्ट्रोक राहिली बरोबर बॅकग्राऊंड हाईट करतो वर साईड करतो हे बा फक्त स्ट्रोक आहे फक्त फ्रेम राहिली बाजूची ठीक आहे तुम्ही आतमधला कलर ही नन करू शकता. आतला कलर देऊ आपण येल्लो स्ट्रोक करूया आपण नन ठीक आहे. मागचा बॅकग्राऊंड चालू केला इथं प्रॉपर्टीज ओपन केले परत आता इथे खाली ऑप्शन दिसतोय पहा हे राऊंडचा इथं जर मी टाकलं 100 काय झालं बरं चारही बाजूने असं बॉक्स हा राऊंड झाला थोडा कर्व इथंच मी टाकलं 50 हे पहा कमी झाला जरा बरोबर आता चारही बाजूने होतोय बरोबर किंवा इथं क्लिक केलं माऊसचं लेफ्ट बटन दाबून मी त्याला लेफ्ट किंवा राईट असं ड्रॅग केलं तर हे बघा आकडा चेंज होतो आता आकडा एका साईडचा होतो म्हणजे ज्यावेळेस मी सोडल त्यावेळेस सगळीकडे तो आकडा येतोय पहा पण मला काय करायचं आता हे ठेवलं आपण सगळं 0 आणि मला काय करायचं फक्त वरचेच 2 आहेत ना ते असे राऊंड पाहिजे तिकडून इकडून असे बरोबर हे खाली स्क्वेअर पाहिजे असं परफेक्ट ठीक आहे. तर ते चेंजचा ऑप्शन आहे पहा तो चेंजचा ऑप्शन बंद करायचा हे तर टाकलं मी समजा 10 आणि एंटर मारलं हे किंवा इथं असं वाढवलं मी ठीक आहे एवढं पाहिजे बरोबर. आता हे किती 40 आहे मग इथं पण मी 40 आकडा टाकला आलो दोन्ही बाजूनी असं करू शकतो तुम्ही किंवा समजा मी इथं टाकलं 0 इथं पण टाकलं 40 आता हे पहा आलं इकडून आलं फक्त कंट्रोल टी शिफ्ट दाबून धरला फक्त असं खालची बाजू वळली ठीक आहे कंट्रोल झेड अल्ट दाबून धरला चारही बाजूनी मोठा केला बरोबर अल्ट नाही दाबला फक्त एका बाजूने कमी जास्त होतोय पहा ठीक आहे. सोबतच ते साईडने जे कर्व केलेत आपण ते वेगवेगळ्या असं आकारामध्ये येत आहेत पहा दिसतात कंट्रोल झेड ठीक आहे. आता आपण ते करूया डिलीट ठीक आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे कोणता राऊंडनेस रेक्टेंग्युलर बरोबर सेम रेक्टेंगल ठेवलंय फक्त काय येते 10-10 पिक्सेल ते राऊंड येतात साईडने ठीक आहे सेम तेच आहे काही बाकीचं चेंज नाही आहे. त्याच्या खाली आला इलिप्स टूल ठीक आहे इलिप्स टूलने काय होतं तुम्ही असं राऊंड घेऊ शकता ठीक आहे. हे पहा असं गोल वगैरे तुम्हाला पाहिजे परफेक्ट गोल पाहिजे तर तुम्हाला दाबायचं आहे शिफ्टने पहा आला परफेक्ट गोल ठीक आहे. नसल गोल पाहिजे परफेक्ट तर तुम्ही असं कसं त्याला ड्रॅग करा तरी येतील ठीक आहे. त्याची सेटिंग सेम पाहिजे ठीक आहे परफेक्ट राऊंड काढू आपण हे पहा आता इथं राऊंडचा ऑप्शन येणार नाही का तर ते पहिलेच ऑलरेडी राऊंड आहे त्याला अजून किती राऊंड करणार आहे तुम्ही बरोबर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला कलर चेंज करायचा तर इथून तुम्ही असं आता कलर वगैरे चेंज करू शकता स्ट्रोकचा कलर वगैरे येत ना असं चेंज करू शकता सोबत स्ट्रोकला येत ना साईज देऊ शकता बरोबर ठीक आहे. सेम तेच वेट बाकीचं काही त्याचा उपयोग नाही राऊंड पाहिजे असेल राऊंडसाठीच त्याच्या प्रॉपर्टी सेम राहतील तुम्हाला रेक्टेंगल सारख्या. त्याच्याच खाली आता टूल आहे पॉलिगॉन टूल म्हणजे काय षटकोन वगैरे माहितीच असेल तुम्हाला ठीक आहे किंवा त्रिकोण माहिती आहे. आता आपण ओढला बरोबर आता हे किती कोण आले याला पंचकोन आले बरोबर 5 आले बरोबर 1 2 3 4 5 बरोबर
1 2 3 4 5 बरोबर. आता पाचच का आले, मला 6 पाहिजे बरोबर का 7 पाहिजे, तर ते कसं ठरतं? ते आपण जे स्लाइड्स घेतले म्हणजे जे स्लाइड्स म्हणतात त्याला, ठीक आहे, साईड्स असतात ना, किती साईड्स आहेत त्या काय, ठीक आहे, ते ठरतात इथं. ठीक आहे, आता किती येते इथं 5 आहेत, समजा मी इथं जर 6 टाकल्या, ठीक आहे, तर हे पहा आला का षटकोन बरोबर, 6 स्लाइड आल्या बरोबर त्याला. ठीक आहे, हे डिलीट केलं मी, इथं टाकलं 3, ठीक आहे, आता इथं किती आलं, त्रिकोण आला बरोबर, 3 साईड आले ना बरोबर. आता 3 पेक्षा कमी होते का ते, तर नाही. ठीक आहे, 3 पेक्षा कमी होणार नाही, 3 पेक्षा कितीही करू शकता तुम्ही. हे पहा 100 पर्यंत जाऊ शकता, 70 पाहिजेत, हे 70 आहे बरोबर. इथं 36 पाहिजे तुम्हाला, 36 मोजून घेऊ शकता, हवं तर तुम्ही मोजून घ्या तुम्ही तुमच्या पीसी मध्ये 36 टाकून आहेत का नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर लाईन टूल. ठीक आहे, लाईन टूल वगैरे असं लाईन वगैरे मारू शकतो आपण, लाईन पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, याचा काही जास्त यूज होत नाही, आपण रेक्टेंगलनेस लाईन वगैरे तयार करतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर कस्टम टूल. कस्टम टूल मध्ये कसं आहे बघा, झाड वगैरे असं सिंगल कलरचं. आता हे झाडच का आलं बरं, दुसरं का आलं नाही, तर इथं ते सिलेक्ट होतं पहा. आता इथं वेगवेगळे असे शेप सिलेक्ट असतात किंवा डिफॉल्ट असतात ते, म्हणजे हे पहा असे फ्लावर वगैरे, याचा काही यूज होत नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलं आहे ते, आपल्याला काही यूज होणार नाही त्याचा. ठीक आहे, याच्यानंतर इथं असतो हँड टूल, जो आपण स्पेस बारने ऍक्टिव्ह करतो ना, म्हणजे जेव्हा समजा ज्यावेळेस तुम्ही पेन टूल असता, पेन टूल वरती असताना ज्यावेळेस तुम्ही स्पेस दाबता, असं हँड टूल होतो पहा ऍक्टिव्हेट बरोबर, असं ड्रॅग अँड ड्रॉप करण्यासाठी वगैरे तोच टूल इथं असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रोटेट व्ह्यू टूल, म्हणजे तुमचं पेज जर तुम्हाला असं रोटेट करायचंय वगैरे, ठीक आहे, असं रोटेट करून बघायचंय, तुमचा फोटो आहे आपण ह्या लेअरवरती, त्याला टॅब असतात पहा वेगवेगळे, असे टॅबवरती आपण इकडून तिकडे जाऊ शकतो, वेगवेगळ्या टॅबवरती. त्या टॅबवरती येऊ, आता पहा मला रोटेट करायचं आहे, पहा रोटेट केला किंवा असं केला बरोबर. इथं तुम्ही 0 टाकला, अँगल काय टाकला 0, तर ते परत आहे असं 0 वरती येणार बरोबर. हे टूल समजलेच असतील. परत इथं आहे झूम टूल बरोबर, क्लिक केला झूम टूलवरती असं हे पहा, असं झूम केलं, झूम होतं. तुम्ही कंट्रोल प्लस नाही करता ते, किंवा स्क्रोल नाही करता माऊसच्या व्हीलने. आतापर्यंत तुम्ही पेन टूल मधनं कटिंग कशी करायची किंवा अदर सर्व टूल शिकलेला आहात. पुढे आपण याच्या पुढच्या टास्कमध्ये आपण फॉन्ट इन्स्टॉल कसे करायचे, किंवा जे आता तुम्ही ब्रश शिकले बरोबर, ब्रश कसे इन्स्टॉल करायचे हे शिकणार आहोत, किंवा अदर काही असेल राहिलेलं असेल आपण त्यातलं, तर ते शिकणार आहोत. आणि तो टास्क झाल्याच्या नंतर त्याच्या पुढच्या टास्कमध्ये आपण डायरेक्ट डिझाईनला सुरुवात करणार आहोत. यामध्ये कोणाला काय अडचण असेल वगैरे तर तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे, किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, तिथं मला मेसेज करा, किंवा माझ्या पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करून हे तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. कमेंटमध्ये विचारा, म्हणजे तुमच्यासोबत दुसऱ्या लोकांचेही प्रश्न ते सॉल्व्ह होऊन जातील. असंच फोटोशॉप पुढेही जाऊन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.